नमस्कार. आता जे व्हायरल होत आहे व्हिडिओ संभाजीनगरचा, बघितलात का तुम्ही? काळजाला थरकाप सुटण्यासारखी घटना आहे. काळजाला थरकाप सुटण्यासारखी घटना आहे का आपल्या पोटच्या गोळ्यासाठी वडिलांनी झेप घेतली मुलासोबत. कोणत्याच आई वडिलाला मुलाला मरू द्यावं असं वाटत नाही. आणि मुलगा आणि आपला पती पडल्यानंतर त्या माऊलीने सुद्धा दरीत उडी घेतली हो. एका वेळेत 3 लोक गेले, एका वेळेत एका कुटुंबातले 3 लोक गेले. खूप वाईट झालं. देव करो अशी वेळ कोणावरच येऊ नये. खरंच समाजामध्ये असे मुलं घरोघर आहेत, अशा घटना घरोघर घडत आहेत आणि मुलं खरंच आईवडिलाला खूप त्रास देत आहेत हो. आता चूक आईवडिलाची म्हणावं, कोणत्याच आईवडिलाला असं वाटत नाही का आपलं लेकरू, आपलं मूल वाईट वागावं, वाईट वळणावर जावं, असं कुठल्याच आईवडिलाला वाटत नाही. कारण ते परिपूर्ण आपल्या लेकराला चांगले संस्कार द्यायचाच प्रयत्न करतात. आईवडील कोणाचेच वाईट नसतात. पण मुलं मित्राच्या नादाने हट्टी होत आहेत. हट्टी होत 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 त्यांना आईवडिलाची किंमत राहिलेली नाही, त्यांना आईवडिलाची पर्वाच राहिलेली नाही. आणि खरंच ही घटना अख्ख्या जगाला थरकाप सोडण्यासारखी आहे. बघावं असं वाटत नाही. आणि अशी घटना घडलेली आहे. माता ओरडून किलजून सांगत आहे हो, ती माय आहे. साप जरी पोटाला आला ना, तर त्या सापाला दूध पाजणारी आई आहे. आईचं प्रेम बेसुमार आहे. बरं, बाबाचं प्रेम तरी कमी आहे का हो? दरीत उडी मारणाऱ्या पोरासोबत ज्यावेळेस बाप पडतो ना, त्या बापाचंही प्रेम कमी नाही बरं का. कारण आईवडिलाचं लेकरावर प्रेमच असते. लहानाचं मोठं जन्म देऊन लहानाचं मोठं करणं ही आजकालच्या पिढीला तारावरची कसरत झालेली आहे. नशिबान लोक ज्यांच्या घरात चांगली मुलं जन्माला येतात, संस्कारी मुलं जन्माला येतात. कारण आईवडिलांची कष्टाची लेकराला काहीच पडलेली नाही. पै जमा करून आपण लेकरासाठी जे करतो ना, त्या लेकराला काहीच पडलेलं नाही. आणि लेकरच्या अपेक्षा वाढत गेल्या वाढत गेल्या वाढत गेल्या. आणि बाप त्या पैशासाठी, माय पैशासाठी किती मेहनत घेते हे त्या लेकराला समजानाच झाले. आणि तुम्हाला वाटत असेल की एका कुटुंबातली कहाणी आहे. ही एका कुटुंबातली कहाणी नाही, हे एका घरातलं दुःख नाही. असे किती घरामध्ये प्रसंग रोज घडत आहेत. रोज घरामध्ये आज तरुण पिढी वाहत चाललेली आहे, वाहत. कारण कोणतं? आता जे व्हिडिओ त्या परिवाराचे येत आहेत आणि नवीन नवीन काही उघडकीस येत आहे, मेन कारण ज्याच्या घरी घडला प्रकार, ज्याच्यासोबत घडला आहे त्यांनाच माहीत. आपल्याला काय माहीत आहे सांगा तुम्ही? मुलाकडं चुका होती का मुलाच्या वडिलाकडं चुका होती? चुका कोणाकडं होती हे तर आपल्याला माहीत नाही. पण एक गोष्ट आपल्याला, तुम्हाला, मला सगळ्याला माहीत आहे की कोणाचे आईवडील लेकराला वाईट शिकवत नाहीत. वाईट हो असं वाटत नाही आईवडिलाला. जर वाईट मुलासोबत हो असं वाटत असतं आईवडिलाला, तर तेवढं तरुण होईपर्यंत त्या मुलाला मोठं होऊ दिले नसते. जन्मताच त्याला मारून टाकले असते आईवडील. आईवडिलाचा मुलामध्ये खूप जीव असतो. त्याला लहानाचं मोठं त्याचे प्रत्येक हट्ट पूर्ण ती आई करते. अहो, तिने मंगळसूत्र द्यायला तयार झाली होती माऊली, ती आई. तू मंगळसूत्र मी देते तुला, तू म्हणशील ते करते, पण तू मरू नकोस म्हणते. काय त्या आईचा आक्रोश हो! बघल्या चाललाय काय? मला तर बघल्या गेला नाही तो आईचा आक्रोश. मला ती घटनाच बघल्या गेली नाही. कारण अशी घटना पुन्हा कोण्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये म्हणून माझी विनंती आहे की मुलांनो, आईवडिलाकडं जरा कमी हट्ट करा. आईवडिलाला समजून घ्या. तुमचे वडील काय काम करतात, तुमची आई काय काम करते, तुमच्या कुटुंबातली परिस्थिती काय, तुमचे आईवडील कोण्या परिस्थितीत आहेत, हे मुलांना जर असं ओळखून जर जगले तर बरं होईल. नाहीतर काहीच खरं नाही.
खूप ही नवीन पिढी नवीन युग एवढं वाया गेलेलं आहे, व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. कामधंदा करू नये, फक्त चांगले कपडे, चांगले शूज, मोठा फोन हातात खिशामध्ये राहावं आणि एक फिरायला गाडी असावं, गाडीमध्ये बापानं तेल टाकावं आणि आम्ही ऐश करावं, अशा ह्या नवीन पिढीचं चालू आहे बघा, चालू आहे. असे कितीक मुलं, कितीक मुलाचे आईवडील परेशान आहेत. आपण ज्यावेळेस फेरफटका मारू ना गावामध्ये, तर मी म्हणते प्रत्येक गावामध्ये 20 ते 30% कुटुंब, ह्या 20-30% काय पण 50% कुटुंब या अशा परिस्थितीतून चाललेत की त्यांना मुलाचा त्रास, मुलाचे हट्ट पुरवावं लागतात, खिशात पैसे नसताना व्याजा दीडीनं काढावं लागतात आणि मुलाचे हट्ट पुरून आईवडील परेशान आहेत, परेशान. देव करो आणि आम्हालाच तर का मरण येत नसल, असे म्हणणारे आईवडील आहेत हो, असे म्हणणारे आहेत. प्रत्येक 100 कुटुंबामध्ये 50 कुटुंब अशा त्रासात चाललेले आहेत, अशा त्रासात. आणि फक्त फॅशननं जगणं, फॅशननं वागणं. आईवडिलाचं एक स्वप्न असते, 18 वर्षाचा मुलगा झाला की आपल्या हाताला आला पाहिजे, आपल्याला हातभार लावला पाहिजे. पण मुलाचं काहीतरी वेगळंच आहे. आणि तसंच त्या कुटुंबासोबत घडलं आहे हो, तसंच त्या कुटुंबासोबत काहीतरी वेगळं घडलं आहे. कारण त्यांनाच माहीत आहे बघा, परिवारातल्याच लोकांना माहीत आहे, आपण काही जरी म्हणलं तर त्यांच्या घरात काय प्रॉब्लेम होता आणि त्यांच्या घरात जे प्रॉब्लेम काय झाला आणि मुलगा तेवढ्या दरीवर कशा कारणानं गेला आणि मुलाच्या पाठीमागं बाप पण गेला आणि बाप गेला तर गेला, बाप लेकं पण त्या दरीत कोसळले हो. बाप लेकं एका वेळी दरीत कोसळले. बापाला मुलगा वाचू नये असं वाटले का हो? नाही. बाप असा ओढायला गेला बाप मुलाला आणि मुलासोबतच बाप पण कोसळला हो. बाप कोसळला आणि आईने उडी घेतली, आईने उडी घेतली. विचार करा, परिस्थिती खूप गंभीर आलेली आहे. प्रत्येक कुटुंबावर ही परिस्थिती गंभीर आलेली आहे आणि आपल्या लेकराचे हट्ट पुरवता आईवडील नाकेनऊ येत आहेत, नाकेनऊ. खरंच खूपच वाईट घडलं, खूपच वाईट घडलं. तसं कोणासोबतही घडायला नको, कोणासोबतही घडायला नको.